आज सर्वत्रकडे गणपती बाप्पांचे विसर्जन सुरू आहे। विसर्जन दरम्यान कोणीही पाण्यात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। विशेष म्हणजे सर्वच नदीपात्रात सध्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। या दरम्यान आज अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील बाराखोले येथील 32 वर्षीय मुलगी मुक्ता साहेबराव श्रीनाथ ही आपल्या भावासोबत गणपती विसर्जन करण्याकरिता चंद्रभागा नदीपात्रात आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास गेली होती। गणपती विसर्जन केले, मात्र आरतीचे ताट नदीपात्रात वाहून जात असल्याने मुक्तांच्या लक्षात आले। मुक्ताला पोहणे असल्यामुळे तिने नदीपात्रात आरतीचे ताट बाहेर काढण्यासाठी पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे मुक्ता ही पाण्यात वाहून गेली। काही अंतरावर लोकांनी मुक्ताला बाहेर काढले व दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी मुक्ताला मृत घोषित केले। या धक्कादायक घटनेने परिसरात, कारण मुक्ताला वडील नसून आई व भाऊ आहे। विशेष म्हणजे मुक्ताच्या भरोश्यावरच घराचा उदरनिर्वाह चालत होता। त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन श्रीनाथ कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता परिसरातील नागरिकांनी केलेली आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।